तुटलेल्या झाडूचे तुम्ही काय करावे आणि कोणता सोपा उपाय तुम्हाला करोडपती बनवू शकतो? तुटलेला झाडू फेकून देण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला माहित आहे का की झाडूचे 3 प्रकार असतात? हे खूप कमी लोकांना माहिती आहे, पण हे खरे आहे की घरात ठेवलेला झाडू देखील तुमच्या नशिबावर परिणाम करू शकतो. जर तो योग्यरित्या साठवला गेला नाही तर तो देवी लक्ष्मीला घरात प्रवेश करण्यापासून रोखू शकतो. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की कोणते झाडू शुभ आहेत आणि कोणते अशुभ आहेत. प्लास्टिकचा झाडू, डहाल्यांचा झाडू आणि फुले असलेला झाडू यापैकी कोणता झाडू तुमच्या घरासाठी सर्वोत्तम आहे आणि कोणता गरिबी आणू शकतो तुम्हाला येथे कळेल. अनेकांना असा प्रश्न पडतो की सुनेने किंवा मोलकरणीने घर झाडू द्यावे. आम्ही याचे उत्तर देखील देऊ, कारण झाडू हे फक्त स्वच्छतेचे साधन नाही. शास्त्रांमध्ये ते देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. योग्यरित्या वापरल्यास ते एखाद्या व्यक्तीला श्रीमंत बनवू शकते. तथापि जर झाडूने काही चुका केल्या तर तोच झाडू दरिद्री होऊ शकतो. आपल्या शास्त्रांमध्ये झाडूशी संबंधित अनेक शुभ आणि अशुभ चिन्हे वर्णन केली आहेत. झाडू वापरून काही कृती टाळल्या पाहिजेत, कारण यामुळे जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात. झाडू योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा ते देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी, जिला गरिबी आणि प्रतिकूलतेचे प्रतीक मानले जाते, आकर्षित करते. जर तुमच्या आयुष्यात वारंवार समस्या येत असतील, एक समस्या दुसरी उद्भवण्यापूर्वीच नाहीशी होत असेल, तर तुमच्या झाडूची स्थिती कारणीभूत ठरू शकते. जर सर्व काही सुरळीत चालले असेल तर ते ठीक आहे, परंतु जर सतत अशांतता येत असेल तर तुम्ही झाडूशी संबंधित या गोष्टींचा नक्कीच विचार केला पाहिजे. जर तुम्ही त्या समजून घेतल्या आणि स्वीकारल्या तर या गोष्टी तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकतात. तर सुख, शांती आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी झाडूचा योग्य वापर कसा करायचा ते शिकूया. जेव्हा तुमच्या आयुष्यातील एक समस्या संपत नाही, तेव्हा दुसरी सुरू होते आणि तुमच्या घरातील संपत्ती सतत कमी होत असते. जर तुमचे उत्पन्न कमी असेल आणि खर्च जास्त असेल तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले चालले नाही. अशा परिस्थितीत काही गोष्टींकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे होते. कधीकधी आपण स्वतःच आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढवत असतो, ज्याची जाणीवही होत नाही. या महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे झाडू. हो, झाडू जरी सामान्य वाटत असला तरी त्याचा आपल्या जीवनावर आणि आपल्या घराच्या ऊर्जेवर खोलवर परिणाम होतो. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापरल्यास तो घरात सकारात्मक ऊर्जा आणू शकतो. तथापि चुकीच्या वेळी किंवा निष्काळजीपणे वापरल्यास गरिबी आणि दुःख निश्चितच येते. आजकाल बहुतेक लोक आधुनिक जीवनशैली जगतात. त्यांच्याकडे नोकऱ्या आहेत, त्यांच्याकडे वेळेची कमतरता आहे आणि या धावपळीत लोक घरी काय चालले आहे याकडे लक्ष देत नाहीत. परंतु सत्य हे आहे की या जगाच्या निर्मितीपासून असे एकही घर राहिलेले नाही जिथे झाडू वापरला गेला नाही. फरक एवढाच आहे की काही लोक त्याचा योग्य वापर करतात तर काही चुकीच्या पद्धतीने, आणि हे ठरवते की घर आनंदाने भरले जाईल की दुःखाने. बरेच लोक झाडू त्याच्या योग्य ठिकाणी ठेवत नाहीत, ते कुठेही सोडतात. वेळ न पाहता ते झाडू मारतात, ज्यामुळे घरात नकारात्मकता पसरते. आम्ही सुचवितो की जर सकाळी झाडू मारणे तुमच्यासाठी कठीण असेल तर किमान संध्याकाळी तरी झाडू मारा. घरात घाण साचू देऊ नका, आणि जर तुम्ही कचरा गोळा केला असेल तर तो संध्याकाळनंतर घराबाहेर फेकू नका, कारण हे देखील अशुभ मानले जाते. आता झाडू खरेदी करण्याचा प्रश्न येतो. झाडू कोणत्या दिवशी आणि कोणत्या दिवशी खरेदी करायचा हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. असे काही दिवस आहेत जेव्हा झाडू खरेदी करणे अशुभ मानले जाते. जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेऊन झाडू वापरलात तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या घरातील त्रास हळूहळू कमी होतील आणि सुख आणि समृद्धीचे दरवाजे उघडतील. झाडू झिजल्यानंतर तो कधी बाहेर फेकून द्यावा आणि नवीन झाडू कधी वापरावा. प्रथम आम्ही तुम्हाला सांगतो की नवीन झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस म्हणजे शनिवार. जेव्हा तुम्ही झाडू खरेदी करता तेव्हा तुम्ही तो प्रथम शनिवारी वापरावा. तुम्हाला हवा तेव्हा तो खरेदी करण्यात कोणतीही अडचण नाही. तथापि
जर तुम्ही एक खरेदी करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. झाडू खरेदी करताना सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार विचारात घ्या. आठवड्यात 7 दिवस असतात. सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे शुभ मानले जातात. या दिवशी झाडू खरेदी करणे टाळावे. रविवार, मंगळवार आणि शनिवार हे क्रूर दिवस मानले जातात. या दिवशी झाडू खरेदी करणे आपल्यासाठी विशेषतः दिवाळीच्या दिवशी फायदेशीर असते. किंवा जर तुम्ही इतर कोणत्याही सणाच्या दिवशी झाडू खरेदी करून घरी आणलात तर ते तुमच्यासाठी इतके शुभ आणि भाग्यवान ठरेल की तुम्ही त्याची कल्पनाही केली नसेल. तुम्ही नेहमीच कठोर दिवसात झाडू खरेदी करावा. सौम्य दिवशी झाडू खरेदी केल्याने तुमच्या घरात आर्थिक नुकसान होते. आणि जेव्हाही तुम्ही नवीन झाडू खरेदी करता तेव्हा शक्य असेल तर शनिवारी ते वापरून पहा. हे तुमच्यासाठी संपत्तीचे स्रोत बनेल. आता आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही तुमचा झाडू कोणत्या कोपऱ्यात ठेवावा. असे कोणते कोपरे आहेत जिथे तुम्ही कधीही झाडू ठेवू नये. ईशान्य कोपऱ्याला आपण पूजा कक्ष म्हणतो. तुम्ही तिथे कधीही झाडू ठेवू नये. ते पूजास्थल आहे आणि विशेषतः पूजा कक्षात तुम्ही झाडू ठेवणे अजिबात टाळावे. अन्यथा जर तुम्ही तुमच्या देवतेच्या ठिकाणी झाडू ठेवला तर देवतेच्या आगमनाच्या वेळी अनेक अडचणी येतात आणि तुमच्या घरात दुर्दैव येते आणि तुमच्या घरात नकारात्मकता येऊ लागते. हे लक्षात ठेवा. तुम्ही कधीही ईशान्य कोपऱ्यात झाडू ठेवू नये, चुकूनही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर तुम्ही ईशान्य कोपऱ्यात झाडू ठेवला नाही तर तुम्ही तो कुठे ठेवू शकता. झाडू ठेवण्यासाठी सर्वोत्तम जागा म्हणजे घराचा नैऋत्य कोपरा, ज्याला नेतृत्व कोपरा असेही म्हणतात. मित्रांनो, जर तुम्ही नेतृत्व कोपऱ्यात झाडू ठेवला तर असे मानले जाते की देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करू लागते. देवी लक्ष्मी तुमच्या घरी येऊ लागते. असे मानले जाते की नेतृत्व कोपरा हा घराच्या मालकाचे स्थान मानले जाते. म्हणूनच जर तुम्ही नेतृत्व कोपऱ्यात झाडू ठेवला तर तुमच्या घराचा मालक वेगाने प्रगती करतो. आता तुम्ही तुमच्या घरात झाडू कधी वापरावा यावर चर्चा करूया. झाडू आणि पुसण्यासाठी योग्य वेळ कोणती? आपल्या वेद आणि पुराणांमध्ये 4 वेळा उल्लेख आहे. रात्री झाडू करणाऱ्या प्रत्येकाच्या घरात गरिबी येईल. या आधुनिक युगात जर हे शक्य नसेल किंवा तुम्हाला असे करण्यास भाग पाडले गेले असेल तर तुम्ही काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करू शकेल यासाठी तुमचे घर स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देवी लक्ष्मीला तिचे निवासस्थान स्थापित करण्यासाठी स्वच्छ आणि स्वच्छ जागेची आवश्यकता असते. म्हणूनच देवी लक्ष्मीच्या निवासस्थानासाठी स्वच्छ आणि नीटनेटके घर अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही रात्री झाडू लावला तर तुम्ही खूप मोठ्या मर्जीखाली आहात. रात्री झाडू लावावा लागला तर तुम्ही काय करावे? कचरा बाहेर फेकू नका. झाडू लावताना कधीही झाडूला पायांनी स्पर्श करू नका. जर तुम्ही चुकून झाडूला स्पर्श केला तर तुम्ही त्याला स्पर्श करून माफी मागावी. झाडूवर पाऊल ठेवल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात येत नाही तर ती आपल्या घरात राहते असे मानले जाते. हे खूप विचित्र वाटते, परंतु जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर जेव्हा आपले पाय झाडूला स्पर्श करतात तेव्हा झाडूतील जंतू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात. तुम्ही अनेकदा आमच्या पालकांना घरी झाडूवर पाऊल ठेवू नका असे सांगताना ऐकले असेल. ते असे म्हणतात कारण झाडू धार्मिकदृष्ट्या संबंधित मानला जातो. सत्य काय आहे? जेव्हा तुम्ही झाडूवर पाऊल ठेवता तेव्हा तुमचे पाय घाणेरडे होतात आणि झाडूवर पाऊल ठेवणे हे देवी लक्ष्मीचा अपमान मानले जाते. जेव्हा तुम्ही झाडूवर पाऊल ठेवता तेव्हा देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावते आणि तुम्ही फिरत असताना तुमच्या पायांमधून तुमच्या घरात जंतू पसरतात. कधीही झाडूवर पाऊल ठेवू नका. जर तुम्ही झाडूवर पाऊल ठेवले तर तुम्ही ते ताबडतोब धुवावे. सूर्यास्तापूर्वी झाडूची धूल कधीही घराबाहेर फेकू नका. शास्त्रांमध्ये ही धूल केवळ धूल मानली जात नाही आणि जेव्हा ती घराबाहेर फेकली जाते तेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घरातून कायमची निघून जाते आणि तिची बहीण अलक्ष्मी तिची जागा घेते. मित्रांनो, लक्षात ठेवा की झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा. तुम्ही झाडू कधीही उघड्यावर सोडू नये, चुकूनही.
जर तुम्ही तुमचा झाडू मोकळ्या जागेत ठेवला तर तो खूप वाईट मानला जातो. म्हणून नेहमी तुमचा झाडू अशा ठिकाणी लपवण्याचा प्रयत्न करा जिथे तो बाहेरील लोकांना दिसणार नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की झाडू कुठे ठेवावा, आपण तो कुठे लपवावा. तुम्ही तो पलंगाखाली ठेवण्याचा विचार करत असाल, पण तुम्ही हे पूर्णपणे टाळले पाहिजे, अन्यथा तुमच्या घरात अन्न लवकर संपेल. म्हणूनच तुम्ही पलंगाखाली झाडू ठेवणे टाळले पाहिजे. शिवाय तुमच्या घरात आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. जर एखादे मूल अचानक घर झाडू लागले तर समजून घ्या की पाहुणे येणार आहेत. हे सर्व आपल्या झाडूशी संबंधित चांगले आणि वाईट संकेत आहेत. सूर्योदयापूर्वी नियमितपणे घर पुसल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरी येते. तथापि एक प्राचीन समजुती आहे की गुरुवारी घरात प्रवेश करणे टाळावे. असे केल्याने देवी लक्ष्मी रागावेल आणि तिला निघून जावे लागेल. तुम्ही इतर सर्व दिवशी फरशी पुसू शकता. आजकाल हे शक्य नाही. आज कोणता दिवस आहे आणि उद्या कोणता दिवस असेल हे लक्षात ठेवा. म्हणून जर तुमचा त्यावर खोलवर विश्वास असेल तर तुम्ही याकडे थोडे लक्ष देऊ शकता. दररोज तुमच्या झाडूच्या पाण्यात 1 चमचा किंवा अर्धा चमचा मीठ घालण्याचा प्रयत्न करा. मीठ खूप स्वस्थ आहे. बाजारातून समुद्री मीठ घ्या आणि ते तुमच्या डब्यात साठवा. तुमच्या मॉप पाण्यात 1 किंवा 2 चमचे हे घाला. जर तुम्ही तुमचे संपूर्ण घर पुसले तर तुमचे घर नेहमीच आनंद आणि समृद्धीने भरलेले राहील. जेव्हा तुम्हाला दिवस आठवत नसेल तेव्हा शनिवार किंवा रविवार निवडा. तुम्ही मॉप पाण्यात आनंदाने मीठ घालून पुसून टाकू शकता. यामुळे तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही. तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आहे आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात स्थायिक होऊ लागेल आणि शांत वातावरण नेहमीच राहील. लक्षात ठेवा की जर तुम्ही गावात राहत असाल तर अनेकदा असे घडते की जर तुमच्या बंगल्याचा दरवाजा उघडा ठेवला तर गायी आणि इतर प्राणी तुमच्या घरात प्रवेश करतील. म्हणून अशा परिस्थितीत तुम्ही कधीही गाय किंवा इतर कोणत्याही प्राण्याला झाडूने मारू नये. जर कोणी तुमच्या घरातून एखाद्या शुभ प्रसंगी बाहेर पडत असेल तर तुम्ही लगेच घर झाडू नये. त्या व्यक्तीच्या निघून गेल्यानंतर किमान 8 तास वाट पाहावी. कोणीतरी तुमच्या घरातून बाहेर पडल्यानंतर लगेच झाडू मारणे हे शास्त्रात अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की असे करणे हे मृत्यूचे लक्षण आहे, म्हणून ते टाळावे. झाडू कधीही उभा ठेवू नये. बरेच लोक झाडू भिंतीवर ठेवण्याची सवय करतात. हे एक अशुभ चिन्ह आहे आणि घरात नकारात्मकतेला आमंत्रण देते. जर तुम्ही नवीन घरात राहायला जात असाल आणि ते चांगले भाग्य आणू इच्छित असाल तर घरात प्रवेश करताना झाडू सोबत आणा. शास्त्रानुसार देवी लक्ष्मी झाडू मध्ये वास करते. जेव्हा तुम्ही झाडू आत घेता तेव्हा ते सूचित करते की देवी लक्ष्मी देखील तुमच्या नवीन घरात प्रवेश करत आहे. यामुळे तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आशीर्वाद मिळतील. झाडू मारण्याची वेळ देखील खूप महत्त्वाची आहे. विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर लगेच फरशी झाडू टाळावी. या काळात अनेक जादूटोणा विधी केले जातात आणि असे मानले जाते की या काळात झाडू लावल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते. जर तुम्हाला तुमच्या घराचे वाईट नजरेपासून आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करायचे असेल तर तुम्ही एक सोपा उपाय करून पाहू शकता. रात्री जेव्हा सर्वजण झोपण्याची तयारी करत असतील तेव्हा तुमच्या मुख्य दारासमोर झाडू ठेवा. असे केल्याने घराभोवती असलेली कोणतीही नकारात्मक ऊर्जा झाडूने शोषली जाते आणि घराबाहेर काढली जाते. परंतु सकाळ होताच झाडू काढून टाका आणि कुठेतरी लपवा, जेणेकरून कोणीही ते पाहू शकणार नाही. शिवाय जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर आणखी एक खास उपाय आहे. कोणत्याही मोठ्या सणाच्या दिवशी किंवा जेव्हा ग्रहण, पौर्णिमा, अमावस्या किंवा कोणताही शुभ मुहूर्त यासारख्या विशेष ज्योतिषीय घटनेत असेल किंवा तुम्ही अनिश्चित असाल तर शुक्रवार निवडा. त्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी पहाटे 4:30 सुमारास 3 नवीन झाडू घ्या आणि जवळच्या मंदिरात जा. हे झाडू कोणालाही दिसणार नाहीत याची खात्री करा आणि तुम्ही ते गुप्तपणे मंदिरात सोडले पाहिजेत. शास्त्रांमध्ये गुप्तदान अत्यंत पुण्यपूर्ण आणि फलदायी असल्याचे वर्णन केले आहे. या उपायाच्या 1 दिवस आधी
बाजारातून 3 नवीन झाडू खरेदी करा आणि ते तुमच्या घरात ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि शांतपणे कोणालाही न सांगता मंदिरात जा आणि झाडू तिथेच सोडा. जर तुम्ही हे छोटेसे काम भक्ती आणि नियमिततेने केले तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात नक्कीच राहील आणि तुम्हाला हळूहळू त्याचे परिणाम जाणवू लागतील. भक्तांनो, ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे. तुमच्या श्रद्धेने आणि श्रद्धेने हे वास्तुशास्त्र उपाय वापरून पहा. आमचे चॅनल या व्हिडिओद्वारे कोणत्याही प्रकारचे दावे करत नाही. जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या स्वतःच्या चॅनल टीम मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन चालू करा. जय श्री राम.